Hello, chapter 6, superposition of wave. Superposition of wave म्हणजे sound wave are the longitudinal waves propagating through elastic medium. आणि प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव आपलं मागच्या वर्षी पण झालेलं होतं, पण आता पुन्हा एकदा SHM चॅप्टर सारखंच आणि नंतरही तुम्हाला इंटरफरन्स चॅप्टरमध्ये असणार आहे हे. इट स्टेट्स दॅट वेन टू ऑर मोर वेव्स traveling through a medium pass through a common point. Each wave produces its own displacement at that point, independent of the presence of other wave, and the resultant displacement at that point is equal to the vector sum of the displacement due to individual wave at that point. म्हणजेच ह्या दोन वेव्ज असणार आहेत त्या एका कॉमन पॉईंटला एकत्र येतील, त्या क्रॉस होतील. इट्स ओन डिस्प्लेसमेंट अँड इंडिपेंडंट ऑफ प्रेझेन्स ऑफ अदर अँड द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉईंट इज इक्वल टू द व्हेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट ड्यू टू इंडिव्हिज्युअल वेव्ह. त्या दोन वेव्हमुळं काय मिळणार आहे आपल्याला? रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. आणि मग आपण त्याच्यासाठीच दोन जे पाहायच्या आहेत, दोन इक्वेशन पाहणार आहोत. इक्वेशन म्हणण्यापेक्षा दोन थिअरी पाहणार आहोत. सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह पल्सेस ऑफ इक्वल ॲम्प्लिट्यूड अँड सेम फेज मूव्हिंग टुवर्ड्स ईच अदर, म्हणजे इक्वल ॲम्प्लिट्यूड अँड सेम फेज पाहणार आहे. आणि दुसरं पाहणार आहोत इक्वल ॲम्प्लिट्यूड अँड अपोजिट फेज. तर पहिला पॉईंट आपण काय पाहणार आहोत? सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह पल्सेस इक्वल ॲम्प्लिट्यूड अँड सेम फेज मूव्हिंग टुवर्ड्स ईच अदर. पण आता आपण ते पाहणार आहोत त्या ह्या फिगर आहेत, त्या ह्या 0 सेकंदसाठी, 1 सेकंदसाठी, 2 सेकंदसाठी, 3 सेकंदसाठी, 4 सेकंद आणि 5 सेकंदसाठी ह्या फिगर पाहणार आहोत. हे जे ॲरो आहेत मीन्स दीज टू वेव्स अप्रोचिंग टुवर्ड्स द ईच अदर. ओके, ह्या ज्या अप्रोचिंग टुवर्ड्स ईच अदर आहे पहिला, नंतर 2 सेकंदला त्या काय झाल्या? क्रॉस व्हायला लागल्या ईच अदरला, परत क्रॉस इथे क्रॉस झाल्या. नंतर 4 सेकंदपर्यंत ECD मध्ये की टू वेव्ह सुपर इम्पोज the resultant displacement is equal to the vector sum of displacement. and this full line, इथे जी फुल लाईन आहे हिलाच काय म्हणायचं? रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. अँड दीज टू वेव्ज इथं ज्या क्रॉस झाल्या 3 सेकंदाला तिथं सुपर इम्पोज झाल्या, आणि ही डॅश लाईन काय दाखवते आहे? रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ द two waves. These two waves superimpose here, and 4 second la this is the resultant displacement, means the sum of the two displacement of the two waves. Okay, and next 5 second आणि 6 second ला ह्या ज्या दोन फिगर आहेत ह्या फिगर काय करतात? आफ्टर क्रॉसिंग झाले, हे जे क्रॉसिंग झाल्यावर both wave fields continue to maintain their individual shapes. पुन्हा त्यांच्या शेपमध्ये यायला लागलेल्या आहेत. मीन्स दिस इज ओरिजिनल शेपमध्ये त्या यायला लागलेल्या आहेत. ही जी फिगर आहे, थोडक्यात ही फिगर आपल्याला डेली लाईफमध्ये पण पाहता येते. आपण एखादी दोरी जर बांधली एखाद्याला, म्हणजे अटॅच केली, कशाला खांबाला वगैरे बांधली, दुसरं टोक आपल्या हातात ठेवलं आणि ते वर खाली करायचं नुसतं, अशा प्रकारे वर खाली केलं तर अशा प्रकारच्या वेव्ज क्रॉस होतात. म्हणजे नो ट्रान्सफर ऑफ पार्टिकल ऑफ मॅटर बट ओनली ट्रान्सफर ऑफ एनर्जी. एनर्जीच ट्रान्सफर होते, इथे सुपर इम्पोज होते, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळतो आणि पुन्हा वेव्ह एका ठराविक टायमिंग नंतर ओरिजिनल शेपमध्ये यायला लागतो. ओके, आता आपण दुसरी जी पाहणार आहोत त्याच्यामध्ये इक्वल ॲम्प्लिट्यूड आहे आणि अपोजिट फेज आहेत आणि टू वेव्ज आहेत. द प्रोपोगेशन ऑफ वेव्ज देअर पोझिशन्स आफ्टर एव्हरी सेकंड
द सुपरपोजिशन आफ्टर सुपरपोजिशन. आता ह्या दोन आहेत, ह्यांच्या फेज कशा आहेत? अपोजिट. म्हणजे इथे प्लस आणि ही मायनस, म्हणजे फेज कशा झाल्या? अपोजिट. अँड धीस वेव्ज आर सुपरइम्पोज. ह्या 2 सेकंदाला काय झालेले आहेत? सुपरइम्पोज टू ईच अदर. अँड द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज 0. इथं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय येणार? मग 0 झालं, कारण प्लस और मायनस काय येईल? 0. अँड ड्यू टू इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट द डिफरिंग इन फेज. म्हणजे इथं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे फेज किती आली? 180 आली. मग अशी फेज किती येत होती? 0 येत होती, बरोबर? कारण एकाच फेजमध्ये होतं सगळं. म्हणजे ह्या एकाच फेज म्हणजे वर प्लसलाच येत होता ग्राफ, बरोबर? म्हणजे एका फेजमध्ये होता म्हणजे फेज काय होती? 0. आता हा 2 फेजमध्ये आला म्हणजे डिफर बाय 180. त्यामुळं मिनिमम डिस्प्लेसमेंट झालं. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज अ मिनिमम. म्हणजे हा कोणता पॅटर्न झाला? डिस्ट्रक्टिव्ह पॅटर्न. आपण अगोदर इन सेम फेज, इथं अपोजिटच्या ऐवजी आपण सेम फेज पाहिली होती, तिथं पॅटर्न आपल्याला कोणता मिळाला होता? रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम होतं. त्यावेळेला फेज होती 0 आणि आपल्याला तिथं मॅक्झिमम रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळालं होतं द सेम फेजला. ओके. आणि 3 सेकंदानंतर दिस इज द फेज. अँड डिस्प्लेसमेंट ड्यू टू द वन पल्स इज कॅन्सल्ड बाय द डिस्प्लेसमेंट ड्यू टू द अदर वेव. आणि सी when they cross each other. After crossing each other, when both the waves are wave pulse continue and maintain their individual shape. म्हणजे मगासारखाच इथे आता हा शेप आहे, इथं क्रॉसिंग झाल्यावर 0 डिस्प्लेसमेंट मिळालं आणि पुन्हा 3 सेकंद आणि 4थ्या सेकंदाला काय झालं? त्यांनी आपला इंडिव्हिज्युअल शेप घ्यायला सुरुवात केली. म्हणजे पहिली जी फिगर पाहिली होती, फिगर म्हणण्यापेक्षा इक्वल ॲम्प्लिट्यूड अँड सेम फेजमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह पॅटर्न मिळाला. आणि आत्ता जो मिळाला आहे अपोजिट फेजला, तो कसा आहे? डिस्ट्रक्टिव्ह पॅटर्न आहे. ओके. मीन्स मिनिमम रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. आणि आता पुढचा पॉईंट आहे. आता आपण 2 पहिले पॉईंट पाहिले, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह पाहिली, तर त्यातला आपण आता एक डेरिवेशन पाहणार आहे. ते डेरिवेशन काय आहे? ॲम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ 2 वेव्ह. आपण मगाशी म्हणालो होतो सेम फेजमध्ये असेल तेव्हा कन्स्ट्रक्टिव्ह पॅटर्न आणि अपोजिट फेजमध्ये असेल त्यावेळेला डिस्ट्रक्टिव्ह पॅटर्न. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट अँड डिस्ट्रक्टिव्ह मीन्स द मिनिमम रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. आता जे आपण थेरॉटिकली म्हणालो होतो ते आपण मॅथमॅटिकली प्रूव्ह करणार आहे, बरोबर? म्हणजे आता कन्सिडर 2 वेव्ज हॅव्हिंग द सेम फ्रिक्वेन्सी बट डिफरंट ॲम्प्लिट्यूड A1 अँड A2. आता आपण 2 वेव्ज घेतलेले आहेत पण त्यांचं ॲम्प्लिट्यूड काय आहे? डिफरंट आहे. दीज वेव्ज डिफर बाय फेज फाय. आणि त्या दोन्हींची फेज कशी आहे? डिफरंट आहे. आणि त्याच्यासाठी नोटेशन हे फाय घेतलेलं आहे. The displacement of each wave at x is equal to 0 is given as. x is equal to 0 म्हणजेच मीन पोझिशन पासून घेतलं. तर फर्स्ट वेव हॅव्हिंग द इक्वेशन y1 is equal to a1 sin ओमेगा t आणि y2 is equal to a2 sin ओमेगा t प्लस फाय. म्हणजे फाय इज इक्वल टू इथं काय घेतलेलं आहे? 0 आणि इथं फायची व्हॅल्यू घेतलेली, म्हणजे ही दुसरी वेव फाय न डिफर आहेत, बरोबर? अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट एक्स इज इक्वल टू 0. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजेच आपण काय लिहिणार आहे? y इज इक्वल टू y1 प्लस y2, बरोबर? म्हणजे बेरीज करणार आहे. रिझल्टंट म्हणजे सम, व्हेक्टर सम घेणार. y1ची व्हॅल्यू इथे पुट केली a1 साइन ओमेगा टी आणि y1 y2ची व्हॅल्यू ही पुट केलेली आहे, बरोबर? इथं दिसतीये ह्याप्रमाणे इथं पुट केलेले आहेत. फक्त ह्या एका खाली एक व्यवस्थित लिहिले की इक्वेशन लक्षात येईल. पुन्हा केले प्लस हे आहे तसं, नंतर A2 साइन ओमेगा टी प्लस फाय याचा जो नियम आहे मॅथमॅटिकलचा फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्याने सॉल्व केलेलं आहे. साइन ओमेगा टी
इंटू कॉस फाई प्लस A2 कॉस ओमेगा टी इंटू साइन फाई. ओके, हा जो ब्रॅकेट आहे साइन ओमेगा टी प्लस फाय, हा फॉर्म्युला सॉल्व करून हे सोडवलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर साइन ओमेगा टी कॉमन घेतला, हा कॉमन याच्यातलाही कॉमन घेतला, साइन ओमेगा टी कॉमन निघाला म्हणजे A2 कॉस फाय राहिला. मग A1 इथला A1 प्लस A2 कॉस फाय साइन ओमेगा टी प्लस आता काय शिल्लक राहिला A2 कॉस ओमेगा टी साइन फाय. इथं आहे साइन फाय कॉस ओमेगा टी इथे शिल्लक राहिला. आता आपण ॲझ्युम करणार आहोत म्हणजे ह्या ब्रॅकेट ऐवजी A1 प्लस हे जे ब्रॅकेट आहे म्हणजेच A1 प्लस A2 कॉस फाय इज इक्वल टू ए कॉस थिटा आणि A2 साइन फाय याच्यासाठी आपण काय ॲझ्युम केलेलं आहे ए साइन थिटा. हे दोन्ही इक्वेशन्स आपण ॲझ्युम केले आणि ह्या इक्वेशनमध्ये हे पुट केले. y इज इक्वल टू याच्याऐवजी आपण काय लिहिला ए कॉस थिटा आणि साइन ओमेगा टी. त्याच्यानंतर हा काय आहे ए साइन A2 साइन फायच्या ऐवजी काय घेतला ए साइन थिटा आणि कॉस ओमेगा टी. आपण फायच्या ऐवजी थिटा घेतलेला आहे फक्त, कारण मागच्या चॅप्टरमध्ये आपण थिटा घेतलेला होता. y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस थिटा हे इक्वेशन मिळालं. कारण हे जर सॉल्व केला साइन ओमेगा टी प्लस थिटा सॉल्व केलं तर आपल्याला हे इक्वेशन मिळणार आहे. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तो सॉल्व करून इथे मिळणार आहे. म्हणजे इक्वेशन आपल्याला काय मिळालं ए साइन ओमेगा टी प्लस थिटा. ओके, म्हणजे हे तिसरं इक्वेशन आणि इथलं इक्वेशन हे कसं आहे संभवत इक्वल असल्यासारखं वाटतं, म्हणजे वेवच मिळाली. आणि धिस इक्वेशन इज शोज दॅट द रिझल्टंट वेव, हे रिझल्टंट वेवचं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. मग आपल्याला आता रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट करायचं. आता रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडला नोटेशन काय आहे ए. मग ए कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय घेणार हे जे दोन इक्वेशन आहेत वरची ते दोन इक्वेशन स्क्वेअरिंग अँड ॲडिंग केले. मग स्क्वेअरिंग अँड ॲडिंग करण्यासाठी लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड पहिल्यांदा इथे लिहिताना आपण राईट हँड साईड घेतलेली ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा आणि इथला हा स्क्वेअरिंग घेतला आणि इथे पुन्हा इथे लिहिताना ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा आहे. मी जे बोट ठेवलेलं आहे तेच इक्वेशन इथं पेनाने दाखवलेलं आहे, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग केलेले. आता हा कॉमन काढला ए स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येतो नेहमी 1 असतो, त्यामुळे तो 1 घेतलेला नाही, ते कॅन्सल झाली. इथं काय राहिला ए स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा जो लॉ आहे त्या लॉनं हे सोडून घेतलेलं आहे. ए स्क्वेअर A1 स्क्वेअर 2A1 फाय प्लस A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय आणि हा पुढचा आहे ए स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय आहे तसाच लिहिलेला आहे. बरोबर. मग आता A1 स्क्वेअर 2A1 A2 कॉस 5 प्लस A2 स्क्वेअर हा कॉमन काढला इथे याच्यातला आणि हा कॉस स्क्वेअर 5 प्लस साइन स्क्वेअर 5 इज इक्वल टू 1, त्याच्यामुळे तो कॅन्सल झालेला आहे. आणि मग आपल्याला ए इज इक्वल टू हा कशामध्ये येणार पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आला A1 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस 5 प्लस A2 स्क्वेअर. ओके, अँड धिस ए मीन्स द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. आता आपण मग अशी म्हणालो होतो की 0 असताना कन्स्ट्रक्टिव्ह आणि 180 असताना डिस्ट्रक्टिव्ह, म्हणजे 0 अँड 1. कन्स्ट्रक्टिव्ह मीन्स मॅथमॅटिकली 1 अँड डिस्ट्रक्टिव्ह मीन्स द मॅथमॅटिकली इज द ॲम्प्लिट्यूड इज द 0. मग ते कसं येतं तर मॅथमॅटिकली आपण केस पाहिल्या दोन्ही. आत्ता जो आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा हा फॉर्म्युला आहे बरोबर. मग रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला इन फेजमध्ये वेव्ह असते त्यावेळेला अँगल असतो 0. अँगल 0 असतो, मग तो 0 सबस्टिट्यूट केला फायच्या ऐवजी तर कॉस 0 इज इक्वल टू काय येतो 1.
आणि 1 घेतल्यावर मग काय येईल, काय शिल्लक राहिला, a1 स्क्वेअर 2a1 a2 a स्क्वेअर, म्हणजे a प्लस बीच्या स्क्वेअर प्रमाणे लॉ हा शिल्लक राहिला a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स a इज इक्वल टू काय आलं आपल्याला इक्वेशन a1 प्लस a2, म्हणजेच हे a काय आला, a मीन्स रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम आलं. त्यावेळी अँगल किती होता, फेज फाय इज इक्वल टू काय होता 0, मीन्स रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जर दोन्ही वेव्ह सेम असतील, आपण ॲझ्युम केल्या दिस इज इक्वल टू ए, म्हणजेच ती व्हॅल्यू किती येईल 2a, a1ची a प्लस a इज इक्वल टू 2a, म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड 2a आले. त्यावेळेला फेज किती आहे 0, म्हणजेच इन फेजला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असतं. दिस इज यू द कन्स्ट्रक्टिव्ह पॅटर्न. And next case is when phi is the pi angle 180, that is waves are out of phase, that is the resultant amplitude काय येईल, मग मगासारखंच ह्या इक्वेशन मध्ये काय करायची, कॉस पायची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला इक्वेशन काय येईल a1 मायनस a2. ओके, अँड a1 इज इक्वल टू a केल्यावर a1 मायनस a2 काय येणार 0, म्हणजे फाय अँगल पाय असेल त्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय येणार आहे 0 येणार आहे. ओके, 0 अँड 2a मीन्स मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड ॲट फेज 0 अँड मिनिमम ॲम्प्लिट्यूड ॲट फेज पाय, दॅट इज आउट ऑफ फेज. मग आता आय मीन्स द इंटेन्सिटी मॅक्झिमम, म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्ह पॅटर्न असतो. त्याला इंटेन्सिटी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड म्हणजेच a1 प्लस a2 स्क्वेअर, तेव्हा फाय इज इक्वल टू 0 असतो. आणि इंटेन्सिटी मिनिमम इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड a1 मायनस a2 स्क्वेअर, दॅट इज द फाय इज द out of phase, that is the pi angle. Okay, means the intensity of the waves are proportional to the square of their amplitude. This is the law, that is the square of the amplitude. हा जो कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह आहे तो वेव ऑप्टिक्स मध्ये जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये इंटरफरन्स मध्ये तुम्ही हा लॉ पुन्हा अभ्यासणार आहात. इंटरफरन्स मध्ये हे शब्द आहेत कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह. आता आपण इथे फक्त 2a मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड अँड 0 इज द मिनिमम ॲम्प्लिट्यूड. मिनिमम ॲम्प्लिट्यूड व्हेन आउट ऑफ अ फेज अँड मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड ॲट इन अ फेज, दॅट इज अँगल इज 0. ओके, अँड थँक यू.